सोशल मीडियावर शस्त्रांसोबत फोटो काढण्याची किंवा मित्रांमध्ये मिरवण्याची हौस तरुणांना कशी महागात पडू शकते याचा प्रत्यय धुळ्यात आला आहे। जुने धुळे परिसरात एका तरुणाच्या हातातील गावठी कट्ट्याच्या फोटोची धाग्यादोरी पकडून स्थानिक गुन्हे शाखेने थेट शस्त्र खरेदी विक्री करणाऱ्या साखळीचाच पर्दाफाश केला आहे। या फोटोबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी डी मार्टजवळ सापळा रचून एका संशयिताला गाठले। सुरुवातीला हा कट्टा केवळ हौस म्हणून हातात घेतल्याचे त्याने सांगितले, मात्र पोलिसांनी या धाग्यावरून कसून तपास सुरू केला असता बेकायदेशीर शस्त्रांच्या लपवाछपवीचे मोठे बिंग उघडकीस आले। या प्रकरणी पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल आणि नंबर प्लेट नसलेल्या बुलेटच्या सीटाखाली शिताफीने कट्टा लपवणारा कल्पेश यादव या चौघांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईत पोलिसांनी 40,000 रुपयांचा मॅगझिनसह गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली बुलेट असा एकूण 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांवर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे।